तर नमस्कार मित्रांनो, तर माझं नाव आहे कुणाल मातलेकर. तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. तर वाजलेत आता 10:30 वाजलेत. तर मी जातोय साई प्रवासच्या पालखीला. आज तारीख आहे 21 आहे आणि 10:30 वाजलेत. तर तुम्हाला दाखवतो साई प्रवासाचा पालखी कशी असते ती. आणि मी जातोय अंधेरी ते ठाण्याला. तर तुम्ही नक्कीच बघा, हा ब्लॉग आवडेल तुम्हाला. आता पवई लेक येईल, तिथे थांबणार आहे, आरती वगैरे करणार, तुम्हाला दाखवतो. चला भेटूया मग. जॉम्बी दिख रही है, नक्की जॉम्बी दिखेगी अभी. आपण भी जॉम्बी मध्ये ट्रेनचे लागले. ज्याला आयडी नाही भेटते त्याने एका साईडला व्हिडिओ उभे राहा, ज्याने फॉर्म नाही भरला त्याने एका साईडला व्हिडिओ उभे राहा. सगळ्यांना जे जे पाहिजे ते भेटणार, ठीक आहे. और तिकडे काय तिकडे तर काळजी घ्या. बस आपलं आहे, सगळ्यांच्या आई वडिलांसाठी त्यांनी काळजी घेणार. आपल्याला तर मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 11:15 वाजलेत. तर आता आम्ही पवई लेकला आहे. तर पालखी थोडा विश्रांती घेतला आहे, पदयात्री पण थोडा विश्रांती घेऊन थांबले आहेत जरा. थोडं आरती वगैरे भजन वगैरे होईल वाटतंय मला, असं बघूया. तिथे फोटो काढायला पण खूप गर्दी झाली. थांबा तुम्हाला दाखवतो. ते फोटो काढायला पण एवढी गर्दी झाली ना, पूर्ण पब्लिकने घेरून ठेवलं पालखीला. आम्हाला टाइमच नाही भेटत. तर मित्रांनो 12 वाजलेत रात्रीचे. ते जेवायला बसलोय. साईराम साईराम साईराम. 12 जेवण आता चालायचं आहे, खूप लांब आहे तरी पण. 20 किलोमीटर. साईराम साईराम. तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 1 वाजले. पालखी पण पुढे गेले. आम्ही चालतोय, मी आणि माझा मित्र चालतोय थोडं. आता सकाळी 4 किंवा 5 वाजता पोहोचू, तुम्हाला दाखवतो. पुढे भेटूया मग थोड्याच वेळाने. थोडं चालूया, फटाफट कवर करूया, कारण ठाण्यापर्यंत जाणार आहे. सकाळी 4 वाजता 5 वाजता पोहोचेल आरामात. पब्लिक पण खूप आहे. साई प्रवासा JB नगर अंधेरीवरून तो प्रतिशिर्डी ठाण्याला जाऊन संपेल सकाळी. तुम्हाला भेटतो पुढे. चला, साईराम. सोनियाचा होतीन उगवला, सोन्या रुपयात बाबा सजला, ढोल ताशा घुमू लागला, धन्य धन्य होई साईलीला. देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला, देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला. देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला, देवा
देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला. जन्मोजन्मीची माझी पुण्याई आज चाललो पायी पायी साई दर्शनाची मनी घाई कधी दिसेल द्वारका माई. जन्मोजन्मीची माझी पुण्याई आज चाललो पायी पायी साई दर्शनाची मनी घाई कधी दिसेल द्वारका माई. तर मित्रांनो आता चालायला सुरुवात केली आहे. तर सकाळचे आता वाजले 4:10 झालेत. पालखी पुढे आहे. आता आम्ही चालतोय. तर चाय वगैरे पिऊन झालेला आहे. चाय होता, बिस्किट होता आणि खिचडी पण होती. तर नाही खाल्ली आम्ही, चालायला जमणार नाही म्हणून. आता थोड्या वेळात 1 तास तरी चालायचं, अजून 5 किलोमीटर आहे, जास्त नाही. पालखी पुढे आहे, तुम्हाला दाखवतो पोचल्यावर ठाण्याला. चला भेटूया मग पुढे. साईराम. तर मित्रांनो आता सकाळचे वाजले आहेत 6:30 वाजलेत. तर आता जस्ट चाय पिऊन आलो आहे. आता पालखीने पण थोडी विश्रांती घेऊन थोडं थांबलो आणि ठाण्याला आलो आहे. थोड्याच वेळाने मंदिरात जाणार आहे. तर तुम्हाला दाखवतो सकाळचा कसा दिसतं ते. ठाण्याला एक मंदिर आहे छोटंसं, शिर्डी म्हणून साईबाबांचं. सेम दिसतं ते, थोडावर फरक आहे, पण शिर्डीचा शिर्डी आहे. त्याला साईराम तुम्हाला दाखवतो नंतर थोड्याच वेळात. साईराम साईराम. लाईन लाव. तर मित्रांनो आता सकाळचे वाजले 7:15 वाजले. तर आता आम्ही निघालो आहे. तर 20-25 मिनिटात येईल मंदिर. ठाण्यामध्ये आहे ते, तुम्हाला दाखवतो. पालखी पण पुढे गेले, आम्ही थोडा पाठी आहे, चालतोय थोडं आरामात. तुम्हाला पोचल्यावर दाखवतो. चला साईराम.
तर मित्रांनो, तर वाजले आता 8:30 वाजले. तर दर्शन आमचं झालेलं आहे. साई प्रवास हा सुखरूप पार पडला आहे. माझ्या वाटे तुम्ही बघू शकता बाबांचं मंदिर आहे, दाखवतो तुम्ही. तर तुम्हाला दाखवलं ते मूर्ती पण एकदम सुंदर आहे. शिर्डी मध्ये जशी मूर्ती आहे तशी सेम बाबांची मूर्ती आहे. तर आता घरी जायचा टाइम पण झालेला आहे. घरी निघूया आता. बसनी का ट्रेननी बघूया कसं जायचं. साईराम साईराम. कुठं ते तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसा वाटला हा ब्लॉग. तर आता घरी जायचा पण टाईम झालेला आहे. घरी जायचा पण टाईम झाला आहे. ठाण्यावरनं बघूया बस किंवा ट्रेननी जाणार आहे. आता नाश्ता पण केला होता आम्ही, कांदे पोहे. तर आता थोडं थंड म्हणून हे घेतला होता. तर घरी पण जायचं आहे. नेक्स्ट ब्लॉगसुद्धा येईल, तुम्ही नक्कीच बघा. चला भेटूया पुन्हा दुसऱ्या एक ब्लॉगमध्ये. साईराम.